देवा पूर्वावे वासना हरिजन सवे भेटी हरिजन सवे भेटी न हो अंग संग तुटी ऐसे आवडते मना देवा पूर्वावी वासना तुका म्हणे जिने भले संत संगष्टने ऐसे आवडते मना देवा पूर्वावी वासना विठ्ठल देव वसे चित्ती त्याची घडावी संगती ऐसे आवडते मना देवा पूर्वावी वासना प्रस्तुत प्राप्त कीर्तन रूपे सेवेकरिता अर्थातच निरूपण करिता प्राप्त असणारा भंग वारकरी संप्रदायाचा कलशस्थानी विराजित असणारे श्री संत सम्राट जगद्गुरु तुकोबराय यांचा चार चरणाचा अत्यंत महत्वाचा असा ज्यांच्या हृदयामध्ये ज्यांच्या अंतःकरणामध्ये ज्यांच्या चित्तामध्ये भगवान परमात्मा असतो, भगवान परमात्मा वास करतो, भगवान परमात्मा राहतो, अशा महात्म्यांच्या अशा संतांच्या अशा वारकऱ्याच्या संगतीमध्येच देवा मला माझं आयुष्य घालवायचं आणि तेच खऱ्या अर्थानं माझं जीवन आहे अशी भगवान परमात्म्यापुढे कबुली देणारा विनंती करणारा जगद्गुरु तुकोबरायांचा चार चरणाचा अभंग ज्याचं चिंतन तुम्हा मला यथाशक्ती यथामती आणि यथा अवकाश न्यायानं पाहायचं आहे। परंतु कोणतंही कार्य प्रारंभ करण्यापूर्वी अगोदर मंगल केलं पाहिजे, कारण मंगलानं प्रारंभ केलेल्या सेवेमध्ये कोणत्याच प्रकारचं विघ्न येत नाही आणि समजा चुकून जर एखादं विघ्न आलंच तर ते निवारून देण्याची शक्ती सामर्थ्य प्राबल्य आपण केलेल्या त्या मंगलात असतं। म्हणून तुम्हा सकल वारकरी संप्रदायाचा आराध्य दैवत वैकुंठाचा भूनायक असणार आणि गेल्या 28 युगापासून तुम्हा सर्वसामान्यांचं गोरगरिबांचं रक्षण करणारा जगाचा मालक ब्रह्मांडाचा चालक असणारा भगवान श्री पंढरीश्राई पांडुरंग परमात्मा, त्या परमात्म्याला प्रथमतः मंगल करूया। बाबाजी सद्गुरु दास तुका मस्तक पायावरी यावर करे संताची जेणे पंढरी सरिखाचे अपुला धामणगाव केला। वैकुंठाधिपती श्री विठ्ठल सखा सोयरा जोडियला, जो का भक्त विरक्त भूतळवटी विख्यात तू हा बोधला, त्या श्री संत सद्गुरु माणकोजी चरणी साष्टांग मी घातला विठ्ठल।
वसे चित्ती त्याची घडावी संगती ऐसे आवडते म्हणा देवा पूर्वावी वासना मोझे इचलकरंजी या संकुलामध्ये पवित्र अशा भगवंताच्या नामदानाचा ज्ञानदानाचा अन्नदानाचा असा विशेष मानवी जीवनात अंतःकरणामध्ये दुर्गुण जाऊन सगुणांचा सद्विचारांचं परिवर्तनाचं जाळं विणावं हा उदात्त हेतू अंतःकरणामध्ये घेऊन परमश्रद्धेय परमादरणीय हरिभक्तिपरायण समर्थ सद्गुरू शिवलालजी स्वामी महाराज यांच्या कृपेतून त्यांच्या आशीर्वादातून त्यांच्या उपस्थितीत त्यांच्या मार्गदर्शनाखाली चालू असणाऱ्या या अखंड हरिनाम सप्त्यातील तिसऱ्या दिवसाचं कीर्तन पुष्परूपी सेवा माझ्या चरणा पदरामध्ये प्राप्त आहे. विठ्ठल आणि इचलकरंजी हे संकुल अतिशय पावित्र्यामध्ये एक चांगल्या सभा मंडपामध्ये अनेक गुरुजनांचा सद्गुरूंचा आशीर्वाद घेऊन आपण सगळी मंडळी जवळजवळ मला समजलं की 49 वर्ष झालं आपण हे नामदानाचं ज्ञानदानाचं अन्नदानाचं विशेष असं कार्य करत आहे. परमार्थाचं कार्य करत आहे. 49 वर्ष झालं हे काम करत आहे म्हणजे आणखी पुढचं एवढं वर्ष संपलं पुढचं वर्ष आलं की त्या वर्षामध्ये सुवर्ण महोत्सव होतो. 25 वर्ष झालं की त्याला रौप्य म्हणावं, 50 झालं की सुवर्ण, 75 झालं की अमृत महोत्सव, 100 झाले की शताब्दी. विठ्ठल आणि या सुवर्ण महोत्सवाकडे वाटचाल करत असणारा आपण सगळा भगवंतावर अध्यात्मावर परमार्थावर प्रेम करणारी आपण सगळी मंडळी या ठिकाणी उपस्थित आहात. इचलकरंजी ग्रामसंकुलातील असतील किंवा आजूबाजूच्या परिसरातील परमार्थावर प्रेम करणारी आपण सर्वजण मंडळी आहात. फक्त साऊंड सिस्टीमवाले दादा थोडीशी तुम्हाला विनंती आहे, थोडासा आवाज मोकळा द्या. असा इको बोलतानाच फारसा इको नको, गाताना इको द्या यांना. काय व्हायला आवाज असा हे इको तयार व्हायला लागले त्याचे. विठ्ठल विठ्ठल नाहीतर आपली सिस्टीम इतकी सुंदर आहे बरं का. पहिलं काम काय करा माहिती का, एकदा या साऊंडवाल्या दाद्यासाठी सगळ्यांनी टाळ्या वाजवा बरं. सगळ्यांनी मावशी ते भांडण आहे का तुझं त्यांचं नस असल भांडण तर नको वाजवू, पण नसल भांडण तर वाजवा बरं. त्या दादासाठी एकदा वाजवा, एकदा टाळ्या वाजवा बरं. मुख्यमंत्र्याचा लाडक्या बहिणीचा हप्ता किती जणाला येतोय त्यांनी हात वर करा बरं. इमानदारीनं हात वर करा. जर येऊन सुद्धा नाही आला ना बंद करायला लावेल शासनाकडे. आमच्या वारकऱ्यांनी नुसतं मतदान करा म्हणलं तर एवढा घोटाळा झालाय. नुसतं उगा हात वर करा. आता जर तुम्हाला सगळ्यालाच वाटत असेल आम्हाला मिळालेल्या योजनेतनं आमचं नाव कॅन्सल होऊ नये आणि ज्यांचं नाव नसेल त्यांना वाटत असेल माझंही नाव यावं, त्यांनी सगळ्यांनी एकदा टाळ्या वाजवा बरं. एकदा तुम्हाला वाटत नाही का आपल्याला 500चा तरी चालू व्हावा असं काय का? नाही काही वाटत नाही. ज्याला ज्याला वाटतंय त्यांनी टाळ्या वाजवा बरं एकदा गड्यावर. नाही सरकारची काही चुकी नाही. हे 500 हप्ते द्यायचे सुद्धा लायकीचे नाही. टाळी वाजवल्यावर जर 500 भेटत असतील तरी टाळ्या वाजवायला नीट आपण तयार नाही. म्हणजे किती आळशी लोक आहे आपण. एकदा जोरदार टाळ्या वाजवा.
इचलकरंजी ग्राम संकुलातले आपण सद्गुरू शिवलाल स्वामींचे भक्त आहेत आपण. जोरात टाळ्या. 49 वर्ष झालं हा नामदानाचं कार्य आपण करताय. तुमच्या स्वतःसाठी एकदा टाळ्या वाजवून घ्या दादा. माय एकदा स्वतःच्या जीवनाचं कल्याण होण्यासाठी आणि दादा येणारी पुढची पिढी भवितव्य आणि संस्कारमय घडण्यासाठी एकदा जोरदार टाळी होऊ द्या. आता एवढी जोरदार या माझ्या दादासाठी. दादा आता एवढ्या तुमच्यासाठी टाळ्या घेतल्या त्या. थोडं काय जवळजवळ फेब्रुवारी पासून आमचा जशी शिवजयंती चालू झाली तशी चैत्र महिना, राम जन्म झाला, हनुमान जयंती, आता अक्षय तृतीयापर्यंत मागची 2 महिने पुढचा अजून 1 महिनाभर आम्हाला दम काढायचा याच्यावर. त्यामुळे थोडस फार गोड साऊंड सिस्टीम आहे. थोडस फार काही नाही, आणखीन 1 तास 10 मिनिटं फक्त माझ्यासाठी द्या. विठ्ठल कुंडली कबरदे हरी विठ्ठल श्री ज्ञानदेवा सद्गुरु बोधराज माऊली ज्ञानेश्वर जगद्गुरु तुकाराम. बस चित्ती शांती घडावी संगती ऐसे आवडते म्हणा देवा पूर्वावी वासना. मोठ्या महद्भाग्यानं तुम्ही आम्ही सर्वजण या धर्म मंडपामध्ये उपस्थित आहेत आणि याच्यावरती कृपा आदरणीय परमश्रद्धेय सद्गुरू समर्थ शिवलालजी स्वामी महाराज हे तुमच्या आमच्यावरती करत आले. 49 वर्ष झालं आपण हा नामसप्ताह करताय आणि या 49 वर्षाचे सगळ्यात मोठे साक्षीदार म्हणजे आपले स्वामीजी आहे. आणि त्यांच्या समोर लहानाचे मोठे झालेलो आज त्यांच्या समोर अभंगाचं चिंतन आमच्यासारख्याने काय मांडावं म्हणून थोडस फक्त मी स्वतःला ज्ञानीही समजून घेत नाही, विद्वत्तही मी तर नाहीच आणि तुमच्यापेक्षा वयानेही मी फार कमी आहे. फक्त एका मोठ्या उच्च कुळात जन्माला आलो एवढीच काही ती पुण्याईची शिदोरी असणारी पदरामध्ये घेऊन तुमच्या समोर उभा राहत असताना मी विचार केला की काय बोलावं. एवढी मोठी महर्षी 102 वर्ष ज्यांचं आयुष्य आहे. मी त्यांना इथं आल्यानंतर म्हटलं 45 डिग्री सेल्सिअस तापमान सोलापूरकडून आम्ही आलो. एसीच्या गाडीमध्ये बसल्यानंतर सुद्धा अंगातून घामाच्या धारा वाहत होत्या. इकडं जसं जसं यायला लागलं तसं तसं जरा बरं वाटायला लागलं. पण आत गेल्यानंतर स्वामींना बघितलं आणि एसीच्या रूम मध्ये पुन्हा घाम फुटायला लागला. मी त्यांना एकच म्हटलं स्वामीजी एवढा उन्हाळा आहे तुम्ही. त्यांनी सांगितलं आताच नाही 10 सप्ते जळगावकडच्या भागातनं करून इकडं आलोय. तुम्ही सप्ते करू नका, नुसतं जळगावला जाऊन या. नाही जळलं तर बघा तुमचं नाव विठ्ठल विठ्ठल. आणि मग विचार करायला लागलो काय चिंतन मांडू काय चिंतन मांडू. एवढ्या लांबून आज पंढरपूर सोलापूर सारख्या शहरामधून पंढरपुराकडून आम्ही येतो. इथं येण्याचं एकमेव कारण इथला एकही जण माझ्या परिचयाचा नाही स्वामींजी सोडले. एकही जण यातला माझ्या कुणीही परिचयाचं नाही. म्हणून 1-2 माझ्याच गाडी टाकून आणलो. कुणी पण नसेल आपली आपली ओळखीची असं इकडे एकच परिचयाचे. पण माफी मागून बोलतो पाठीमाग एकच असावा पण 1000 जण समोर आले तरी घाबरण्याची ताकद असावी. अर्जुनाच्या पाठीमाग एकच होता
अरे नाव त्याचं जगाचा मालक, ब्रह्मांडाचा चालक भगवान श्रीकृष्ण परमात्मा. अरे हातात शस्त्रही घेतलं नाही, पण ज्याच्या पाठीमाग उभा राहिला ना त्याला विजयीच केलं. मी इथं आल्यावर विचार केला, माझ्या एकही ओळखीचा नाही, एकही टाळकरी माझ्या ओळखीचा नाही, पण एक जण माझ्या ओळखीचा आहे. हातात शस्त्र न घेता सुद्धा, मागच काय पुढे उभा राहून सुद्धा, बसून सुद्धा मला विजयी करण्याची भूमिका जे घेणार आहेत ते आदरणीय आमचे परम श्रद्धेय शिवलालजी स्वामी आहेत दादा. आणि तेवढ्यासाठी आलो. आणि इथं आल्यानंतर विचार केला काय बोलावं. इथं एवढ्यासाठी येतो, फक्त त्यांची ओळख आहे म्हणून नाही, त्यांच्या अंतःकरणामध्ये, त्यांच्या हृदयामध्ये, त्यांच्या चित्तामध्ये अरे जगाचा मालक भगवान पांडुरंग परमात्मा वसतो, राहतो. आणि आशाची थोडा वेळ का होईना आम्हाला साथ घडावी, संगत घडावी, एवढाच उदात्त हेतू अंतःकरणामध्ये आहे. म्हणून तोच विषय आणि तेच चिंतन मांडण्यासाठी जगद्गुरु तुकोबरायाचा हा अभंग सेवेसाठी. विठ्ठल प्रस्तुत अभंगातून जगद्गुरु तुकोबराय ज्या महात्म्यांच्या, ज्या संतांच्या, ज्या साधूच्या अंतःकरणामध्ये देव असतो, जे संत देवाला आपल्या हृदयामध्ये ठेवतात, जे संत देवाला आपल्या चित्तामध्ये परिधान करून ठेवतात, जो महात्मा देवाला आपल्या अंतःकरणामध्ये ठेवतो, असा जो कोणी संत आहे, साधू आहे, महात्मा आहे, अशाची संगत आमच्या जीवनामध्ये लाभली पाहिजे. हा तुकोबरायांचा अंतःकरणातला एक फार मोठा विशाल हेतू या अभंगाच्या माध्यमातून प्रगट होतो. तुकोबरायांसारख्याची इच्छा आहे दादा की अंतःकरणामध्ये जो साधू देवाला धरतोय त्याचीच मला संगत भेटली पाहिजे. ज्या संतांनी देवाला चित्तामध्ये साठवलं त्यांची संगत घडली पाहिजे. पण थोडस धाडसाने एक वाक्य बोलतो, संत देवाला चित्तामध्ये ठेवत नसतात. थोडं धाडसानं बोलतोय. तुम्ही म्हणसाल या महाराजाला उरफाट बोलायला इथं बोलवलंय. माफी मागून तुमची बोलतो, कुणाचा भाऊ, कुणाचा मुलगा, कुणाचा मित्र समजून बोलतोय. संत देवाला चित्तामध्ये, हृदयामध्ये ठेवत नसतात. माझं वाक्य फक्त पूर्ण होऊ द्या दादा. संत देवाला हृदयामध्ये, चित्तामध्ये ठेवत नसतात, तर देवच संतांच्या चित्तामध्ये जाऊन राहत असतो. विठ्ठल अरे संतांना गरज नाही देवाला चित्तात ठेवायची, महात्म्यांना गरज नाही भगवंताला हृदयामध्ये आणायची. देवच त्यांच्या चित्तामध्ये जाऊन राहत. कारण देवाला आवडतं काय, तर चित्त आवडतं दादा, चित्त आवडतं. म्हणून जगद्गुरु तुकोबरायांचा गुरु ज्यावेळेस सद्गुरूंचा आशीर्वाद प्राप्त झाला तेव्हा जगद्गुरु तुकोबरायांनी जे आपल्या समोर अभंग प्रकट केला, महाराजांनी एवढं प्रमाणे दिलं. मला माझे सद्गुरू भेटले, भगवान परमात्मा भेटला आणि मला त्यांनी गुरु उपदेश केला. आणि गुरु उपदेशाच्या बदल्यामध्ये आपल्याकडे पद्धत आहे, सद्गुरूला उपदेश दिल्यानंतर दक्षिणा देण्याची पद्धत आपल्याकडे आहे. दक्षिणा दिली पाहिजे. मग ती कोणती दक्षिणा देता हा भाग वेगळा, मला त्या विषयामध्ये आता जायचं नाही. सद्गुरूला दक्षिणा द्यावी हा विषय आहे. तुकोबरायांनी त्यांना गुरु उपदेश झाला आणि गुरु उपदेश झाल्यानंतर त्या सद्गुरूंना विचारलं, सद्गुरू, गुरुवर्य, तुम्हाला दक्षिणेमध्ये मी काय देऊ, तुम्हाला काय पाहिजे, मी काय देऊ? आणि तेव्हा दक्षिणेमध्ये सद्गुरूंनी काय मागितलं, भोजना मागती तूप पावशेर पडीला विसर सपना माझे पडला सपना माझे पडला भोजना मागती तुप पावशेर पडला स्वप्ना माझे पडला स्वप्ना माझी भोजना मागती तुप
स्वप्नामादी पडिला विसर स्वप्नामादी भोजना मागती तूप पावशेर पडीला विसर स्वप्नामादी. तुकोबरायांना देवाने सद्गुरु झाला आणि भगवान परमात्म्यानंच गुरु होऊन तुकोबरायांना गुरु उपदेश दिला. कुठं दिला? स्वप्नात दिला. स्वप्न कधी पडतं? झोपल्यावर पडतं. म्हणजे देव सद्गुरु झाला, गुरु उपदेश केला, पण तुकोबरायांना जागृतीत उपदेश दिला नाही. कधी दिला? झोपेत, म्हणजे स्वप्नात उपदेश दिला. माफी मागून बोलू, थोडस उलटा अर्थ मी बोलायला लागलो, ऐका थोडस लक्ष देऊन दादा. भगवान परमात्मा श्री गुरु होऊन तुकोबरायांना उपदेश दिला, पण तो जागृतीत नाही तर स्वप्नात दिला. याचा अर्थ असा आहे, देवाला सद्गुरु होऊन तुकोबरायला उपदेश देण्यासाठी जागृतीमध्ये त्याच्याजवळ तेवढी पात्रता नाहीये, किंवा भगवान परमात्मा जागृतीत तुकोबरायला उपदेश करण्यासाठी घाबरतो, म्हणून झोपेत स्वप्नात येऊन तुकोबरायला उपदेश. एवढं तुकोबरायचं सामर्थ्य आहे दादा. सामान्य नाही तुकोबरायांचा अधिकार दादा. मी बऱ्याच वेळा म्हणत असतो, तुम्ही आम्ही वारकऱ्यांनी तुकोबरायांचं वर्णन केलं, मला यात आश्चर्य वाटत नाही दादा. तुम्ही आम्ही त्याचं वर्णन करावंच दादा. माफी मागून बोलतो, नाहीतर त्यांच्याच नावावर आपलं बरं चाललंय म्हटलं तर काय हरकत आहे ना. ज्याचं खावं त्याचं गावं माणसाने दादा. जुनी म्हाताऱ्या माणसाची म्हण आहे दादा. त्यांच्याच नावावर आमचं बरं चाललंय. गाडीवर गाडी, माडीवर माडी, कशावर थाट आहे आमचा सगळा? त्यांच्याच नावावर आहे. आणि मग त्यांचं नाव घेतलं म्हणून आश्चर्य करायचं काय कारण आहे? मला त्याचं आश्चर्य वाटत नाही हो दादा. वैऱ्याने सुद्धा तुकोबरायांचं वर्णन केलंच का नाही हो दादा? आयुष्यभर ज्यांनी वैर केलं त्या रामेश्वर भट्टांनी सुद्धा वर्णन तुकोबरायांचं करावं. तुकाराम तुकाराम नाम घेदा म्हणे रामेश्वर भट्ट दिला, तुका विष्णू नाही तुझा तुकिता तुलणीसी ब्रह्म तुकासी आरे मरोडी रामेश्वरे. फिरली मस्तक आणखी बोलू, तुकोबरायांचा अधिकार सामान्य आहे बघा. माफी मागून एक वाक्य बोलतो, तुकोबरायांचा अधिकार काय आहे हा विचारायचा सुद्धा अधिकार आपला नाही आहे. विठ्ठल सामान्य अधिकार नाही दादा आमच्या जगद्गुरु तुकोबरायांचा. ऐका दादा, ऐका दादा, गोड प्रसंग आहे. माय एके दिवशी संध्याकाळची वेळ आहे. ऐका, आमच्या जगद्गुरु तुकोबरायांचा अधिकार काय दादा? एके दिवशी संध्याकाळची वेळ आणि जगद्गुरु तुकोबराय त्या दिवशी आपल्या घरामध्येच होते. आज कुठेही गेले नाहीत. आपल्या घरातल्या देवघराच्या समोर हातातला एक हातात टाळ आणि दुसऱ्या हातात चिपळ्या आणि एका हातात विणा घेऊन आमच्या जगद्गुरु तुकोबरायांचं आपल्याच घरातल्या आपल्याच देवांसमोर नामस्मरण आनंदात 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 चालू होतं. संध्याकाळची वेळ झाली, अंधार पडायला लागला, सूर्य मावळायला लागला. आमच्या तुकोबराईच्या पत्नीनं जिजाऊनी पाहिलं, आज साक्षात मालक आपल्याच घरात, कुठं भजनाला नाही, कुठेही कीर्तनाला नाही, आज आपल्याच घरात बसून आपल्याच देवापुढे भजन करत आहेत. काही का करेना, भजन करू कीर्तन करू काही का करेना, पण माझा नवरा माझ्या घरात आहे. याच्यापेक्षा बायकोच्या जीवनामध्ये दुसरा आनंद तो कोणता असतो सांगा? आवलीचा ऊर भरून आला, अरे आनंद झाला, टाळी वाजवली, मालक मालक आज आपल्याच घरात भजन. आज कुठेही नाही. आणि आमच्या तुकोबरायांनी सांगावं, अवले, तुकोबराय बायकोला अवले म्हणत होते दादा. प्रेमानं तुकोबरायासारखं व्यक्तिमत्व बायकोला आवले म्हणत असतील तर आमची तरुण पिढीनं मला वाटतं हाच आदर्श घेतला मोबाईलवर ए पिल्लू म्हणतो. मूर्खाचा जमाना येडपटो. तुकोबरायांनी आवलीला प्रेमानं हाक माफी मागून बोलतो दादा. थोडस लक्ष देऊन ऐका दादा. आवलींचा आमच्या जिजाऊ मासाहेबांचा तुमच्या आमच्यावर फार मोठे उपकार आहेत दादा.
या महाराष्ट्रामध्ये 2 जिजा होऊन गेल्या दादा. एका जिजानं आपल्या मुलाच्या हातात भगवा ध्वज दिला, तर दुसऱ्या जिजाऊनं आपल्या मालकाच्या हातात हा वारकरी संप्रदायाचा पताका दिला. एका जिजाऊनं आपल्या मुलाला धारकरी बनवलं, तर दुसऱ्या जिजाऊनं आपल्या मालकाला या पांडुरंगाचा वारकरी बनवला. एका जिजानं आपल्या मुलाला 350 किल्ल्याचा छत्रपती बनवला, तर एका जिजाऊनं आपल्या मालकाला भजनासाठी भाकरी घालून फक्त देहोग्राम संकुलापुरता मर्यादित नाही, तर सकल जगाचा जगद्गुरु बनवला दादा. ही फक्त आणि फक्त जिजाऊंचे तुमच्या आमच्यावर असणारे उपकार आहेत दादा. त्या अवलीच्या डोळ्यातलं पाणी पाहिलं आणि तुकोबराय म्हटले, हो अवली, आज 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 आपल्याच घरात वैकुंठ आणि आपल्याच घरात पांडुरंग विठ्ठल वासुदेव राम कृष्ण हरी. आणि तुकोबराय भजनात भजनात तल्लीन झाले. एवढा 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 इतका आनंद आमच्या जिजाऊंच्या हृदयामध्ये होता. अरे आज मालक खरे आहेत, स्वयंपाक असा 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 बनवावा रुचकर आणि गरम गरम भाकरी मालकाला खाऊ घालावी. गरम भाकरी आणि गरम भाजी माझ्या डोळ्या देखत माझ्या मालकानं ताज ताज खावं. अरे बायकोतला यापेक्षा जीवनात आनंद तो असतोच कोणता. गेली धावत चुलीजवळ पेटवली चूल आणि घेतली काठवत, त्याच्यामध्ये भाकरी आमच्या जिजाऊन गोल 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 गोल, जसं तिच्या चेहऱ्याचं प्रतिबिंब अगदी तसंच काठवटीमध्ये तुकोबरायांच्या जिजाऊन भाकरी गोल 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 बडवली. उचलली भाकरी, टाकली चुलीच्या तव्यावरती आणि आनंदात 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 इकडं तुकोबराय पांडुरंग 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 म्हणायचे आणि आमच्या जिजाऊन त्या पांडुरंगाच्या तालावर त्या भाकरीचा वाजवण्याचा बडवण्याचा सूर यावा दादा. माफी मागून बोलतो, तुमच्या आमच्या बडवण्यापेक्षा जिजाऊंची भाकरी बडवण्याचा स्वर कधीही जगात प्रसिद्ध आहे. विठ्ठल आणि त्या तुकोबरायांच्या भजनाच्या तालावर जिजाऊनी भाकरी थपावी आणि त्या तव्यावर गरम 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 भाकरी अशी तयार व्हावी. ताटात घेतली आणि हाक मारली मालकाला, मालक भाकरी गरम आहे, काय करू? आणि तुकोबरायांनी सांगितलं, अवले काय खातो आम्ही, कासे या संगती, आम्ही काय खातो आम्हाला काही समजत नाही. आवले तुला जे जमेल ते बनव, त्याच्यामध्ये आम्ही ते आनंद मानून घेऊ. आणि जिजाऊन ते भाकरी आणि मालक खरे आहे म्हणून आनंदामध्ये झुणका केला, पिठलं केलं, भाकरी झुणका ताटात टाकली आणि तुकोबरायांच्या समोर आली. ते ताटातली भाकरी आणि झुणका पाहिला, हातातल्या टाळ चिपळ्या आणि विळा बाजूला ठेवला आणि तुकोबरायांनी तो प्रसाद घ्यायला सुरुवात केला. माय डोळ्यासमोर प्रसंग आला. चूल आणि चुलीच्या एका बाजूला जिजाऊन, दुसऱ्या बाजूला जगद्गुरु तुकोबराय, ताटामध्ये भाकरी आणि झुणका. अरे तुकोबरायांनी असा भाकरीचा एक घास तोडला, तुकडा घेतला, झुणक्यामध्ये बुडवला आणि तो असा जिभेवर ठेवला. अरे अरे वा, काय त्या जिजाऊंच्या हाताची चव. अरे खाल्ला खाल्ला खाल्ला, एक घास तुकोबरायांनी खाल्ला. आनंदाचे अश्रू डोळ्यात आले. जिजा आवले, काय तुझ्या हाताला गोड चव आहे ग, असं रोज खावंसं वाटतं. आवली म्हटले, अहो मी रोज बनवते स्वयंपाक तुमच्यासाठी, पण तुमचा पत्ता असतोच कुठं? कुठं असतो म्हणजे आवले, आम्ही असतो कुठं? अरे असो आता कोठे आठवणची नाही, देहीची विदेही भोगू दशा. काय करू आवले, आम्हाला समजतच नाही आम्ही कुठं असतो. आवलीने सांगितलं, मग एक काम करा महाराज, तुम्ही कुठं भजनाला जाणार आहे तेवढी तुमची जशी डायरी कीर्तनाची असते ना आजकालच्या आमच्या महाराज, आज इचलकरंजी, उद्या गुळवंची, परवा दिवशी लातूर, 13व्या दिवशी, ही माझी डायरी नाही, तुकोबरायांची अशी डायरी होती का? आणि आवलीने सांगितलं, तुकोबर महाराज मालक, तुम्ही नेमकं कोणत्याही डोंगरावर भजनाला जा, कोणत्याही वनात जा, पण जाण्यापूर्वी सांगून जा कुठं भजनाला जातात ते. तुकोबरायांनी सांगितलं, आवले असं आम्ही सांगून जात नाही,
आमच्या मनाला वाटलं जिथं आनंद भेटेल तिथं आमचं भजन, तिथं आमचं कीर्तन, तिथं आमचा जागर आणि तिथंच आमचं नामस्मरण असतं असं सांगता येत नाही. हे तुकोबरायांचं वाक्य ऐकलं आणि इतक्या वेळ आनंदात असणाऱ्या अवलीच्या ऊर भरून आला आणि डोळ्यातनं खळ करणे एक अश्रूचा पाण्याचा थेंब असणारा खाली तुकोबरायांच्या मांडीवरती पडला. त्या गरम असणाऱ्या अश्वांचा स्पर्श तुकोबरायांच्या देहाला झाला आणि ओळखलं आपली बायको नाराज आहे, आपली पत्नी नाराज आहे, तिच्या डोळ्यातलं पाणी. अरे 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 अरे, माझ्यामुळे या जगात कोणीही नाराज असता कामा नये. तुकोबराईने अवलीकडे पाहिलं, तिच्या गालावर आलेले दोन्ही अश्रू स्वतःच्या अंगठ्यानं पुसून घेतले आणि सांगितलं, अवले अवले एवढंच ना, मी कुठं भजनाला जातो एवढंच तुला पाहिजे ना? हो मालक, तेवढंच पाहिजे. मग काम कर अवले, उद्यापासून मी जर भजनाला गेलो नाहीच सांगायला जमलं तर तू घरातून बाहेर पडल्यानंतर ग्रामसंकुलाच्या देहूच्या बाहेर ये आणि देहू ग्रामसंकुलाच्या बाहेर आलं की वेशीच्या बाहेर 3 वाटा फुटतात. त्या 3ही वाटेवरची एका वाटेवरची तू माती उचल, कानाला लाव आणि अवले ज्या मातीतून विठ्ठल 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 ऐकू येईल ना, ओळख अवले तुझा तुका त्याच रस्त्यानं भजनाला गेलाय म्हणून. गोड 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 त्या जेवणाचा शेवट झाला. दुसरा दिवस उजडला. पहाटेच्या वेळी तुकोबरायांनी स्नान संध्या केली. अरे तो विणा असणारा खांद्यावर घेतला, चिपळ्या हातात घेतल्या आणि तुकोबराय पांडुरंग वासुदेव करत 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 कोणत्या वाटेनं आले आणि कोणत्या वाटेने निघून गेले त्यांचं त्यांनाही भान राहिलं नाही. 11 वाजल्या. जिजाऊंचा अवलींचा स्वयंपाक तयार झाला. टोपली घेतली, भाकरी टोपल्यात टाकल्या, थोडीशी भाजी मुठभर बांधली आणि टोपल्यामध्ये डोक्यावर घेऊन आमची अवली तुकोबरायांच्या शोधात निघाली निघाली निघाली. ग्रामसंकुलाच्या बाहेर आली, वेस लागली. वेशीच्या बाहेर गेले, 3 रस्ता लागल्या आणि तेवढ्यात आठवलं मालकानं रात्री सांगितलं होतं एका कोणत्या तरी रस्त्याची माती उचल आणि ज्या मातीतून ऐकू येईल विठ्ठल विठ्ठल त्याच वाटेनं तुझा नवरा गेलाय. पण तेवढ्यात जिजा म्हणते असं कुठं असतं का? माती कुठं बोलते का? वेळ लागलं माझ्या मालकाला. रस्ता कुठं, माती कुठं बोलत असते का? आणि तशाच गेल्या 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 रस्त्यावरून एका रस्त्यावरून जाणार तेवढ्यात विचार केला, सांगितलंयच मालकानं तर करून बघायला काय हरकत आहे. टोपलं बाजूला ठेवलं, पहिल्या रस्त्यावरची माती उचलली आणि अशी कानाला लावली. दादा त्या मातीतून काही ऐकू आलं नाही. रागात तशाच आवलीनं जिजाऊनं माती एका बाजूला टाकली आणि टोपलं उचललं. अशी कुठं माती बोलत असते का? वेळ लागलं माझ्या मालकाला आणि वेळ लावलं त्या काळ. 2-4 शिव्या अशा आवलीनं दिल्या महाराज. दुसऱ्या रस्त्याला निघाले. तिनं विचार केला वेळ तर लागलेच, पण मी एकदा बघायला काय हरकत आहे. दुसऱ्या रस्त्यावर पुन्हा टोपलं ठेवलं, पुन्हा माती उचलली, कानाला लावली. काही दुसऱ्या रस्त्यानं पण नाही काही ऐकू आलं. पुन्हा 2-4 शिव्या याला, 2-4 शिवा मालका ठेवलं टोपण. तिसरं ओचलं डोक्यावर ठेवलं आणि तिसऱ्या रस्त्यावर निघणार तेवढाच विचार केला एकच रस्ता राहिलाय, कशाला ठेवायचा माघारी, परत म्हणतील कुणी बघितलं नाही म्हणून. पुन्हा टोपलं ठेवलं आणि दादा ताई डोळ्यासमोर प्रसंगाने ग आमची तुकोबरायांची पत्नी जिजाऊ अवली, आमच्या मा साहेब, आई साहेब, वारकरी संप्रदायाची आई म्हणजे आमची जिजाऊ त्या तिसऱ्या वाटेवर गेली आणि माती उचलली दादा आणि लावली आमच्या अवलीनं कानाला. आणि कानाला लावल्या बरोबर माय ती माती सुद्धा बोलत होती विठ्ठल पांडुरंग हरी वासुदेव हरी. अरे काय त्या हवलीची अवस्था झाली असेल फक्त विचार करा दादा. मला सांगायचा मुद्दा एवढाच आहे दादा, ज्यांच्या पायाखालची माती विठ्ठल विठ्ठल बोलते त्यांना गुरुपदेश देण्यासाठी सद्गुरू किती अधिकाराचा असावा लागेल विचार करा. विठ्ठल त्यामुळे स्वामीजी आमच्या पंढरपुरातला फडकरी मंडळी, जुनी ज्येष्ठ मंडळी असं म्हणता की देव तुकोबरायांना उपदेश करायला भिला म्हणे, घाबरला.
आणि घाबरून त्यानं ठरवलं जागा असताना जायलाच नको गड्यावर म्हटले. म्हणून झोपेत गेला, स्वप्नात गेला आणि स्वप्नामध्ये उपदेश बाबाजी आपुले सांगितले ना, मंत्र दिला राम कृष्ण हरी, मंत्र दिला. आणि तुकोबराने विचारला आपण सद्गुरू झाला, आणि सद्गुरू म्हणजे या जगामध्ये सगळ्यात सगळ्यात मोठं व्यक्तिमत्व दादा. सगळ्यात मोठं व्यक्तिमत्व कोण असेल तर आपले सद्गुरू आहेत दादा. सगळ्यात मोठं. तुकोबराय नमन झाले, विचारलं गुरुवर्य काय तुम्हाला दक्षिणा देऊ, या उपदेशाच्या बदल्यामध्ये मी काय देऊ. आणि एकच देवाने त्या उपदेशामध्ये मागितलं, दक्षिणेमध्ये एक दे म्हटले. भोजना मागती तूप. किती मागितलं तूप? पावशेर. कुणी मागितलं? देवानं. सद्गुरू म्हणजे देवच स्वतः. किती मागितलं? काय मागितलं? ह्याच्याकडे नव्हतं का? ह्याच्याकडं तूप नाही का? उगाच सांगा मला कळ. किती गाई ह्याच्याकडं? 9 लाख गाई. जर्शा नह प्युअर देशी गाई 9 लाख. 9 लाख गाईचं. बरं ह्याच्याकडे खायला किती माणसं? घरात एकटच. एकुलती एकच होतं नंदाला. आणि लय झालं बलराम. जास्तीत जास्त 2 भाऊ आई वडील. किती लागणार आहे? 9 लाख गायीमध्ये तूप कमी झाला सगळं. बरं मागून मागावं तर भरपूर मागावं ना. इचलकरंजीच्या आमच्या सप्त्यामध्ये पंगत आहे. अन्नदानासाठी कमीत कमी 3-4 डबे तरी आपण 10-10 किलोचे तूप आणून द्यावे. एवढं तरी मागावं. मागून मागितलं. किती? पाऊस. माफी मागून बोलतो. एक तर मागू नका, आणि मागितलं तर भिकाऱ्यासारखं मागू नका. मागायचं तर श्रीमंतासारखं ऐश्वर्यवानावणी मागितलं पाहिजे दादा. इथं जगाचा मालक मागतो किती तू? पावशेर. त्याच्याकडे मिळत नव्हतं का? हे कळत नाही म्हणूनच इथं भजन करायची ती आपल्याला. हे कळत नाहीत म्हणून स्वामींसारखे सद्गुरू तुमच्या आमच्या जीवनात झाले पाहिजे दादा. आणि त्याशिवाय हे पावशेर तूप म्हणजे कळणार नाही दादा. पाव शब्दाचा अर्थ काय होतो? वडापाव नाही, पाव. अर्धा, पाऊन, फुल्ल. कळलं का आता? त्यातला पाव शब्दाचा अर्थ आणखी जाऊ द्या, लक्षात येईल असं बोलू. 1/4. कळलं का? एसटीचं तिकीट आहे ना. माफी मागून बोलतो दादा. वारकरी आपल्या गळ्यात माळा. खरं सांगा इथं 1/4 तिकीट किती जणांजवळ आहे ती? खरं सांगा बरं गड्यावर. 1/4 तिकीट काढली बाबा आपल्या वारकरीने सुद्धा इतका येडापणा करावा. परत म्हणाय शासन काहीच पुरवत नाही. तू बुडवायला लागला आता 1/4 तिकीट. माफी मागून बोलतो दादा. विनोदाचा भाग सोडा. पाव शब्दाचा अर्थ चतकोर. एकातला 4th म्हणजे 4था भाग. ऐका दादा, त्यातला 1 आणि एकातला 4था भाग. हा 1 म्हणजे काय ओळखा, आणि त्यातला 4था भाग म्हणजे काय ओळखा. मग कळेल भोजना मागते तूप पावशेर. विठ्ठल. हा 1 म्हणजे हा देह आहे. ऐका दादा, हा 1 म्हणजे देह आहे, आणि यातला 1/4 या देहातले 4 भाग तयार होतात. मन, बुद्धी, अहंकार, आणि 4था आहे ते चित्त. म्हणजे 1/4 या देहातला 4था भाग, त्याचं नाव आहे चित्त. देव म्हणतो भोजना मागती. मला काय आवडतं तर या देहातला 4था भाग म्हणजे जो चित्त आहे तो, त्याची मला फार आवड आहे. त्याचीच भूक आहे. म्हणून तर देवाने गोकुळात त्याचीच चोऱ्या केले का नाही? हरिले माझे हरिले फार वित्त आता काही. म्हणून देवाला चित्त आवडतं. म्हणून संत देवाला चित्तात घेत नाही, ठेवत नाही, तर देवच संतांच्या चित्तामध्ये जाऊन राहतो. विठ्ठल. देव चित्तामध्ये राहण्यासाठी चित्त कसंही असून चालत नाही. शास्त्रामध्ये चित्ताचे 3 प्रकार सांगितले. जर अशा पद्धतीचं चित्त असेल तर देव त्या चित्तामध्ये राहतो. ऐका दादा, 1 कोणत्या चित्तात देव राहतो? 1 चित्त मृदू असेल तर देव त्या चित्तामध्ये राहतो. 2 चित्त निर्मल असेल तर देव त्या चित्तामध्ये राहतो. आणि 3 ते चित्त व्यापक असेल तर त्या चित्तामध्ये देव राहतो. 1
चित्त कसं पाहिजे? मृदू. 2 निर्मल. आणि 3 व्यापक. मृदू, निर्मल आणि व्यापक असेल तर तो भगवान परमात्मा त्या चित्तात राहतो. मृदू शब्दाचा अर्थ काय? मऊ. मृदू म्हणजे मऊ. मऊ मऊ असलं पाहिजे. चित्त कसं पाहिजे? मऊ असलं पाहिजे दादा. आणि देव मऊ असेल तरच तिथं जातो दादा. माफी मागून बोलू, मऊ माणसालाच देव भेटतो बघा. आणखी थोडं प्रमाणानं बोलू, नम्र झाला भूता त्याला म्हणा मऊ पाहिजे. का मऊ पाहिजे? अहो ज्या देवाला चित्तात साठवायचं आहे तो देव पण मऊच आहे की नाही? तो देव सुद्धा नाजूकच आहे. तू म्हणसाल देव नाजूक, अहो नाजूकच आहे हो. कधी तर पंढरपूरला आला ना तुम्ही, इचलकरंजीहून पंढरपूरला आला ना, मग पंढरपूरला आलं ना त्यावेळेस कळसाचं दर्शन घेऊ नका, त्याच्या मुखाचं दर्शन घेऊ नका. एकदा काम करा, त्या भगवंताचे पायाचे दर्शन घ्यायला रांगेत उभा राहा आणि दर्शन घेताना पायाजवळ जा. आणि माझी हात जोडून विनंती आहे, पहिल्यांदाच गेल्या असतील किंवा अनेक वेळा गेला असला तर आता गेल्यावर देवाच्या पाया पडू नका. माणसाला कशाला आणलं रे याला? ऐका दादा, त्या दिवशी गेल्यावर आता देवाच्या पाया पडू नका. पण एक काम करा दादा माय, त्या दिवशी आज गेल्यावर पाया पडू नका, पण देवाच्या पायाचं निरीक्षण करा. तेव्हा लक्षात येईल. बारकाईनं देवाचे पाय पाहिले तर देवाच्या डाव्या पायावर बोटा एवढा खड्डा. का खड्डा आहे? आमचा देव इतका नाजूक आहे दादा. स्वर्गातली अप्सरा मयूकेशिनी नावाचं नाव ती अप्सरेचं. अतिशय सुंदर देखणी रूपवान, जिला पाहिलं की पाहत राहावं एवढी देखणी अप्सरा मयूकेशिनी. आणि एकदा पंढरपूरला आली आणि देवाचं दर्शन घ्यायची इच्छा निर्माण झाली. पंढरपूरला आली, देवाच्या दर्शन रांगेत लागली. आनंद झाला, एवढी देखणी. पण देवाच्या पाया पडायला यायला लागली. पण एवढी पाया पडायला चालली ती मयूकेशनी देखणी अप्सरा. पक्वाजे बाबा पण जाताना तिच्या मनात होता, माझ्यासारखी देखणी मीच या सगळ्या जगात सौंदर्यवान आहे. आणि माफी मागून बोलतो दादा, आमचा मालक पंढरपूरचा मालकाकडे सगळं खपत बाबा. तुम्ही पंढरपूरला आल्यावर काही करा, सगळं खपून घेतोय. कीर्तनाला गेल्यावर चपल्या चोरून आणा, खपून घेताय. पंढरपूरला गेल्यावर बाजार करून या, खपून घेतय. गुराच्या बाजारात जा, खपून घेतय. कीर्तन न ऐकता नुसतं पंक्तीला जेवायला बसा, खपून घेतय. पाया न पडता माघारी या, खपून घेतय. पण त्याच्या जवळ आला ना, अहंकारानं आला, मीच नाही भारी म्हटलं, किती म्हणतं आपल्याला एवढं काही खपून घेईन गर्याव. पण आपला विठेवरचा मालक मीपणा अहंकारपणा त्याच्या जवळ खपत नाही दादा. स्वर्गातली बाई देखणी आली पाया पडायला, आणि जेव्हा अहंकार पाहिला आणि देवाला वज झालं दादा. मेरो तो समान भारतवासी तिला भरदरी होय अभिमान. अरे पर्वत एवढा भार झाला आणि अहंकार करते. देव म्हणला, रुक्मिणी कशाचा अहंकार आहे गाईला? रुक्मिणी सांगितलं, मालक बघा ना किती देखणी आहे, किती सर्व गुण रूपवंत आहे, गुणवंत आहे. देव म्हटले, अगं आहे ग रूपवान, पण त्याला देखणेपणाचा अहंकार आहे, मला हे नाही आवडत गड्या. म्हटले एवढ्यात तिचा नंबर आला. आणि तेव्हा काय आता सारखे पोलिस नव्हते ढकलून द्यायला. आली तशी मयूकेशिनी भगवंताच्या पायावर विराजित झाली. असं डोकं ठेवायला गेली आणि असा हात सुकून त्या अप्सरेचं एक बोट भगवंताच्या डाव्या पायावर वरच्या बाजूला लागल्याबरोबर देवानं लीला केली दादा. बोट लागल्याबरोबर जिथं बोट लागलं तिथनं रक्ताची चिळकांडी. रुक्मिणीनं बघितलं, मालकाच्या पायातनं रक्त येत. आता ती रुक्मिणी काय आपल्या रुक्मिणीने आहे? नवरा कुठं पडला तरी बघायला जाईल ना तुम्ही कडे. ती रुक्मिणीनं बघितलं जेव्हा मालकाच्या पायाला रक्त आलं, पदर मागे घेतला महाराज, बांगड्या मागे सारल्या. जेव्हा मयूकेशनीच्या अंगावर, माझ्या मालकाच्या पायाला मारतेस का? तिनं म्हणली, माझ्या हातात तरी काय का बघ, कालच ब्युटी पार्लर नकच काय बुया बी बाजरून आले, काहीच राहिलं नाही, कुठले नक नाही, काही नाही. कशानं पाहिजे तुझ्या मालकाच्या पायावर रक्त माझ्याकडून येणार ग?
रुक्मिणी म्हटली नाही, तुझं बोट लागलं आणि माझ्या मालकाच्या पायातनं रक्त आलं बघ. आणि ती म्हटली एवढा तुझा मालक नाजूक आहे का, माझ्या विचार माझ्या मालकाला. आणि विचारलं पांडुरंगाला, देवा कसं काय रक्त आलं. आणि देवाने सांगितलं, खरं सांगू का, तुझं बोट लागलं आणि बोट लागल्याबरोबर माझ्या असणाऱ्या पायातनं रक्त आलं. तुझ्या बोटामुळेच मला जखम झाली. नुसतं बोट लागलं तर रक्त निघालं. किती देव नाजूक असेल, उगं विचार करा. नाहीतर काय काय आपल्याकडे वारकरी यायचं पकवाजू वाजून सुद्धा. आता ही दोन चांगलं आहे तर गडी आपलं नेहमी जायचं, वाजून बोट फुटले तरी कुई करत नाही. टाळ वाजवताना सुद्धा आमच्याकडे माफी मागून बोलतो दादा, हे मृदंग आहे ना सामान्य नाही दा, हा टाळ म्हणजे सामान्य नाही. आमचे गुरुवर्य दादा सांगत असतात, टाळ कुणी वाजवावा, ज्याच्या जीवनातला विटाळ जावा असं वाटतो त्यांनी टाळ वाजवावा. विठ्ठल एवढा नाजूक देव आहे, बोट लागलो की रक्त आलं ना, आज तागा एक खड्डा पडलाय जाग्यावरती, आपल्याला जखम झाली समजू. आता इथून उठायला लागलो, जाता जाता एखादा दगड हिटला, पायाला लागला, ठेच लागली, जखम झाली. आता मीच डॉक्टर आहे त्यामुळे मला त्यातलं बऱ्यापैकी माहिती आहे, नॉलेज आहे. समजा तुम्ही ड्रेसिंग केलं, 8 दिवस जखम राहील, 8 दिवसानंतर काढून टाकली. समजा एखाद्याची शुगरवाला असेल, डायबिटीसवाला असेल, महिनाभर जखम राहील, महिनाभरानंतर बरं होईल, फार तर 6 महिने. आणखी एखाद्याला जास्त झाली तर 1 वर्षभर धरा, 1-2 वर्ष एखाद्याच्या जखमेचा वरण राहील, 5 वर्ष जखमेचा वरण राहील. 5 वर्षाच्या वर जखम राहत नाही. आणि राहिलीच तर ती ज्याला जखम झाली तीच राहते. डॉक्टर आहे म्हणून बोलून जातो. आपली जखम फार तर 5-6 महिन्याच्या वर आपली जखमेचा वण राहत नाही. पण हजारो वर्ष झालं ज्याच्या पायाला बोट लागलं त्याची जखम अद्याप आहे. मग किती आमचा देव नाजूक काय विचार करा. विठ्ठल मग अशा देवाला चित्तात साठवायचं, एवढ्या नाजूक देवाला. मग ते चित्त कसंही ओबडदोबड असून चालेल का, ते मऊच असलं पाहिजे दादा. म्हणून देव कोणाच्या चित्तात राहतो, जे चित्त मृद आहे त्या चित्तामध्ये देव राहतो. दुसरं जे चित्त निर्मळ आहे त्या चित्तामध्ये देव राहतो दादा. याला प्रमाण महाराजांचं सहज बोलून जातो महाराज, अनेकांच्या पाठातलं प्रमाण आहे. जे चित्त निर्मल असतं तिथंच देव राहतो. तुका म्हणे चित्त करावे निर्मळ, गोपाळ राहे ते गोपाळ राहे ते गोपाळ राहे देवनी गोपाळ राहे ते तुका म्हणे चित्त करावे निर्मळ, तुका म्हणे चित्त करावे निर्मळ, म्हणे चित्त करावे निर्मळ, तुका म्हणे चित्त करावे निर्मळ. देवनी गोपाळ राहे ते देवनी गोपाळ राहे ते देवनी गोपाळ राहे ते देवनी गोपाळ राहे ते. म्हणे चित्त करावे निर्मळ, एवढी गोपाळ राहे तिथे. ज्यांचं चित्त निर्मळ आहे तिथे भगवान परमात्मा स्वतः येऊन राहतो. म्हणजे चित्त नुसतं मृदू असून चालत नाही फक्त, तर मृदू बरोबर ते चित्त निर्मल असावं लागतं. ऐका, फक्त मृदू असून चालत नाही, निर्मल असावं. कळलं का? बघा, काही माणसं बोलायला मऊ असतात पण आतनं निर्मलच असतील याची शक्यता फार कमी आहे. विठ्ठल इतके मऊ असते साहेब. काय माणसं बोलायला इतके गोड बोले महाराज. आता इथले आपले हे स्वामींचा परिवार आहे, चांगला आहे दादा. काही ठिकाणी गेलं ना कीर्तनाला यायच्या आधीपासून फोन, 10 मिनिटाला
महाराज आले का हो? लांबून येत आहे, सावकाशावर का, काळजी घ्यावर का, प्रवास करावा लागतो. सावकाशी महाराज, वाटेत वाटलंच तर थांबा, कुठेतरी ड्रायव्हरला चहा द्या. इतकं गोड बोलतात, इतकं गोड बोलतात, असं वाटतं माझ्या आईची जागा याच बाबाने घेतली आहे. याच्यासारखं याच्यासारखं कोणी नसेल. एवढा ऊर भरून येतो. आल्यानंतर स्वागताला धावत दार उघडणार काय, यावं या महाराज. आज प्रत्यक्ष भगवान परमात्मा आल्यासारखं वाटलं. इतकं गोड बोलणं साहेब, इतकं गोड बोलणं. आत गेलं की बसायला पाठ, जेवायला ताट, ताटामध्ये पंच भगवानाचे भोग. वाव महाराज, काय पाहिजे ते घ्यावं. तुम्हाला पाहिजे ते घ्या, राहिलेलं राहू द्या. गोड देऊ द्या, तिखट घेऊ द्या, का आंबट खाता, काय घेता सांगा तुम्हाला महाराज. एवढं गोड बोलायचं. वाटलं तर 10 मिनिटं होऊ द्या उशीर हो सेवेला, पण पोट भरून माणसानं जेवावं बघा. आधी पोटोबा मग विठोबा. इतकं गोड बोलणार साहेब. मग आम्ही कीर्तनाला जातो. आमचं कीर्तन झालं की पहिला आम्हाला प्रतिक्रिया द्यायला, वा महाराज काय सुंदर सेवा झाली. खरं सांगू का, सप्त्यात 1 नंबर भक्त तुमची फार सुंदर, फार सुंदर. मग आम्हाला नारळ आणून दिला जातो. बसवताना गाडीच बसवतो. आम्हाला वाटतं काय बाबा हो, इथं भेटले, इथं नाही, जन्मोजन्मी यांची तुमची आमची भेट व्हावी. इतकं अंतःकरण भरून येतं. आणि पुन्हा अजून गावाकडे पोहोचेपर्यंत फोन, महाराज पोहोचलात का नाही घरी? म्हणतो हो हो पोहोचलो. सुखाचा प्रवास झाला. झोप नसेल झाली, थोडीशी तुम्हाला डिस्टर्ब केलं बरं का. सकाळी लवकर फोन लावला, तुम्हाला झोपेतून उठवलं, माफी मागतो बरं का. थोडीशी झोप घ्या. फार सुंदर सेवा झाली बरं का. रात्री 1 नंबर सप्त्यात अख्ख्या जिल्ह्यात तुमची सेवा चांगली झाली. आमचं ऊर भरून येतो. 1 नंबर कीर्तन झाले. कुणाला बरं वाटत नाही मला सांगा वगैरे. ऊर भरून येतो. आणि मग तेवढ्यात असा जबाबदाराचा इथल्या जसा आहे ना तसा फोन येतो, महाराज पोहोचले का? आम्ही म्हणतो पोहोचले. का आम्हाला राहवत नाही, एवढं कौतुक झालेलं. मग आम्ही म्हणतो चौबदार बुवा, अहो अमुक अमुकाचा फोन आला होता, काल सेवा चांगली झाली म्हणत होते, कसं वाटतं तुम्हाला? तरी सांगितलं ठीक आहे, बरी झाली सेवा. म्हणलं बरी. अहो तो तर गोड बोले, एवढं कौतुक करत होता. तुमच्यासारखी सेवा झाली नाही म्हटलं, सप्त्यात 1 नंबर सेवा झाली म्हटलं. चौबदारानं सांगितलं त्याचं लय मनावर घेऊ नका, ते प्रत्येक महाराजाला असंच म्हणते. मऊ असून नुसतं उपयोग नाही, ते निर्मल असावं. अंतःकरणातनं मोकळं असलं पाहिजे महाराज. काही माणसं अंतःकरणातनं मोकळे असतात पण बोलायला मऊ नसतात. काही मोकळे असतात महाराज. आमच्याकडे एक चौबदार आहे आमच्या फडावरती महाराज. इतका अंतःकरणातला मोकळा, त्याला वाटतं सगळं व्यवस्थित व्हावं, चांगलं व्हावं, वेळेवर व्हावं, समाजाचं व्यवस्थित टायमिंग असावी म्हणून ते इतकं मोकळेपणानं करतं. पण त्याला बऱ्याच वेळा कळत नाही ती चौबदार मी महाराज आहे. ते आम्हालाच म्हणतो महाराज या की लवकर. अरे म्हणलं मी महाराज आहे का तू चौबदार आहे? काय अंतःकरणाने मोकळे असतात पण बोलायला मऊ नसतात. महाराज म्हणतात देव तिथे येतो जो मऊ आहे आणि निर्मल आहे, तिथं देव राहतो म्हटले. फक्त मऊ आणि निर्मल असून चालत नाही. 3रं लक्षण शास्त्रामध्ये सांगितलं, चित्त व्यापक असलं पाहिजे दादा. कारण ज्या देवाला चित्तामध्ये साठवायचा आहे तो देव काय लहान आहे का? तो देव सुद्धा व्यापकच आहे का ना दादा. अनंत ब्रह्मांड उदरी हरिहर नंदा घरी. त्यामुळे ते व्यापक असलं पाहिजे दादा. अनेक प्रमाण आहेत. येडीची विश्व निर्मिले महर्षी देवा संस्थापिले, 21 स्वर्गाती धरिले सत्ता मात्रे आपुल्या. म्हणून त्या भगवान परमात्म्याला चित्त साठवायसाठी चित्त व्यापक असलं पाहिजे. अहो याच्या मनात आलं तर एकाच वेळी 3 पावलात सगळं ब्रह्मांड यानं व्यापलं. मग एवढा देव चित्तात साठवायला बारका सुद्धा मोठ्या मनाचं असलं पाहिजे, मोठ्या चित्ताचं असलं पाहिजे. म्हणजे मृदू व्यापक आणि मऊ चित्त, निर्मल चित्त असेल तर भगवान परमात्मा तिथे येऊन राहतो. तुकोबराय म्हणतात असं चित्त कोणाचं आहे तर असं चित्त संतांचं आहे. संतांचं चित्त मृदू आहे, संतांचं चित्त निर्मल आहे आणि संतांचं चित्त व्यापक आहे. महात्म्यांचं चित्त मऊ आहे. तुकोबरायांजवळ गेल्यानंतर कधी मऊच बोलायला नव्हे. कोणत्याही महात्म्याकडे जा, महात्मा ओळखायचा असेल तर त्याच्या वाणीवरून ओळखावं महाराज. जर त्याची वाणी शुद्ध असेल तर ओळखावं हा महात्मा आहे दादा. तुकोबरायांची वाणी, ज्ञानोबरायांची वाणी, मी ज्या वंश परंपरेत आहे सद्गुरू माणकोजी बोधले महाराजांची वाणी दादा अतिशय सुंदर होती, मऊ होती, नम्र होती. म्हणून त्यांच्या चित्तामध्ये देव राहिला दादा.
आमच्या चोखोबाची वाणी मऊ होती, आमच्या सावतोबाची वाणी मऊ होती, म्हणून तर सावतोबाच्या चित्तात राहिला 60 वेळा दाता त्रैलोक्याचा. आमच्या हनुमंताची वाणी मऊ होती, पण वेळ प्रसंगी कडकी होती, पण अंतकरण मात्र निर्मळ होतं का नाही हनुमंताचं दादा. हो, म्हणून तर देव तिथं राहिला. नाहीतर राम राज्याभिषेकाचा गोड प्रसंग आहे दादा. राज्याभिषेकाची सगळी तयारी झाली, सगळं सजवला. इथं ते सिंहासन बसवलं, इकडं अधिकारी बसवायच्या जागा केल्या, सगळं रामाने ते सगळा दरबार सजवला. आणि प्रभू रामचंद्राला वाटलं हा दरबार आपला दाखवावं. म्हटले कोणाला दाखवावा, उद्या आपला राज्याभिषेक होणार आहे. प्रभू रामचंद्राने विचार केला हा दरबार एकदा माझ्या बायकोला सीतेला दाखवावा. म्हणून रात्री 11 वाजता आपल्या बायको जवळ गेले आणि बायकोला सांगितलं, सीते जी मालक दरबार आहे, उद्या राज्याभिषेक आहे, दरबार पाहायला येते का. सीता म्हटली चला. पाहायला काय म्हटले, मालकाच्या सोबत दरबार पाहायला गेली. आणि जसं दरबारामध्ये गेली, प्रभू रामचंद्राने सांगायला चालू केले, सीते हे दिसतं ते हे सिंहासन, इथं मी, डाव्या बाजूला तू, इकडच्या बाजूला लक्ष्मण, इथं भरत, पाठीमागच्या बाजूला भरत, पुढं शत्रुघ्न, इकडे सुग्रीव, इकडं बिभीषण. सगळी अष्टप्रधान मंडळ, अष्ट कार्यकारी मंडळ, अष्ट नियामक मंडळ, सगळी व्यवस्था सीतामाईला समजावून सांग, इथं हे बसणार, इथं ते बसणार. सीतेनं सगळं बघितलं आणि सगळं बघून झाल्यावर प्रभू रामचंद्रांनी सहज बायकोला विचारलं, सीते कसा वाटतो दरबार, कसा वाटतो. सीतेनं पाहिलं प्रभू रामचंद्राकडे, नुसतं स्मित हास्य केलं, ठीक आहे. प्रभू रामचंद्र म्हटले फक्त ठीक. बोल सीते काय म्हणणं आहे तुझं, सांग तुझ्या मनातलं काय वाक्य आहे. सीतेनं सांगितलं, एकदा मनातलं बोलली तर 6 महिने गेली तिला. आता बोलत नाही म्हटले, जसं आहे तसं चांगलं आहे. प्रभू रामचंद्र म्हटले त्याची काळजी करू नका, आता काही होत नाही, सांग म्हटले काय मनात आहे. सीतामाईच्या डोळ्यात पाणी आलं. ऐका दादा, सीतामाईनं प्रभू रामचंद्राच्या समोर दोन्ही हात जोडल्याने सांगितलं, मालक हे सगळं वैभव कुणामुळे बघायला, हे सगळं वैभव कुणामुळे बघायला भेटलं. प्रभू रामचंद्राला जेव्हा हा सीतेनं प्रश्न विचारला ना दादा, अरे जगाचा मालक ब्रह्मांडाचा चालक आहे दादा, अरे कर्तुम अंधाता कर्तुम शक्ती त्याच्या हातात आहे. पण तो जगाचा मालक सीतामाईच्या एवढ्या प्रश्नावरती ढळ रडायला लागला आणि सांगितलं, सीते हा काय प्रश्न आहे का, हे फक्त एकट्या हनुमंतरायामुळे घडलं, नाहीतर हा दरबार नसता. मालक जाऊ द्या रामराज्याचं, तुमची माझी भेट कुणामुळे झाली एवढं. अगं तुझी माझी भेट सुद्धा त्याच्यामुळे झाली, त्यानं नसली तुला शोधली तर कसा मी. जाऊ द्या मला तुमच्या माझ्या भेटीत, तुमचा ज्याच्यावर अखंड प्रेम आहे तो असणारा तुमचा लहान भाऊ लक्ष्मण कोणामुळे वाचला सांगा. सीते हनुमंतामुळे वाचला. त्यानं जर आणली नसती संजीवनी तर माझा लक्ष्मण लक्ष्मणजींचं जाऊ द्या हो, 24 तास सावली सारखे तुमच्या सोबत आहे, त्यांना तुम्ही कसंही वाचवलं असतं. आणखी एक लहान भाऊ आहे भरत, तो कोणामुळे वाचला सांगाल मालक. प्रभू रामचंद्राच्या डोळ्यात धाड करणं पाणी आलं, सांगितलं सीते तो भरत सुद्धा माझ्या हनुमंतामुळे वाचला. 14 वर्ष होऊन 1 महिना झाला होता आणि भरताला सांगितलं होतं 14व्या वर्षी वनवास संपल्यानंतर मी येईल, 1 दिवस जर पुढे गेला तर अग्निकाष्ट घेईल असं भरतानं सांगितलं होतं. पण मी पोचेपर्यंत भरताला अग्निकाष्ट घेण्याच्या पूर्वी हनुमंतरायाने माझा निरोप जर दिला नसता तर भरत जिवंत राहिला नसता. भरत सुद्धा जिवंत राहिला तो हनुमंतामुळे. मग मालक एवढे उपकार त्या आपल्यावरती हनुमंतरायाचे, सगळ्याची व्यवस्था केली हनुमंताच्या का. आणि प्रभू रामचंद्राने सांगितलं, सीते खरं सांगू माझी सुद्धा खूप इच्छा आहे ग, माझ्यापेक्षा सिंहासन हनुमंताचं चांगलं असावं. पण मला माहिती आहे कसलंही सिंहासन केलं तर हनुमंत नाही बसणार. सीतेनं सांगितलं कसे बसत नाहीत मी बघते, बनवा सिंहासन. आणि रात्रीत महाराज दरबाराची रचना बदलली. सोनेरी अलंकाराने युक्त असणारं, हिऱ्यांनी जडित असणारं सिंहासन आणलं आणि रामजींच्या शेजारी ते सिंहासन ठेवलं. आणि दुसऱ्या दिवशी राज्याभिषेक चालू झाल्या आणि प्रभू रामचंद्रांनी सांगितलं, हनुमंता बस इथं. हनुमंताने सांगितलं, नाही मालक
तुम्ही मालक आणि सेवकाचा धर्म आहे मालकाच्या पायाजवळ जावं. प्रभू रामचंद्रांनी सीतेकडे पाहिलं. सीते सांगितलं नव्हतं हा हनुमंत नाही बसणार म्हणून. सीतेने सांगितलं कसं बसत नाहीत बघते मी. हनुमंतजी जी आई आज्ञा आहे माझी. कोणती आज्ञा आहे? सिंहासनावरती बसा. आई कोणतीही काम लाव आज्ञा लाव पण मालकाच्या शेजारी मांडी मांडी लावून बसणार नाही. माफी मागून बोलतो दादा. देवाच्या शेजारी संताच्या शेजारी आणि असल्या स्वामींसारख्या सद्गुरूच्या शेजारी कधी मांडी लावून बसायचं. लांब बसावं पायाजवळ त्यांच्या बसावं दादा. पायाजवळ बसलं तरी आपल्या जीवनाचं सार्थक आहे. हनुमंताने सांगितलं नाही आई नरकाच्या यातना भोगल्या तरी चालतील पण मालकाच्या मांडीला मांडी लावून बसणार नाही. नाईलाज झाला. सगळे सत्कार समारंभ चालू झाले. दादा ऐका दादा देव कोणाच्या चित्तात राहतो दादा ऐका. सगळ्यांना योग्य ती बक्षीस दिले आणि हनुमंतरावाचं नावच पुकारलं नाही. सीतामाई म्हटले मालक तुमचं सुद्धा कलियुगातल्या उमेदवारासारखं झालंय. निवडून येईपर्यंत प्रचार करायचा हात जोडायचं पाया पडायचं आणि निवडून आले की कार्यकर्त्याला विसरून जायचं. अहो ज्यानं एवढं सगळं केलं ना का सिंहासनावर बसेना. एखादी शाल तरी टाकावी त्याच्या गळ्यात. एखादी शाल. देवाने सांगितलं सीते एक शाल नाही अख्ख्या रेशम त्याच्या अंगावर टाकायला तयार आहे. ती घेणार नाही मला माहिती आहे. म्हणजे कशी घेत नाही मी बघते. गेलं आणि सांगितलं हनुमंता सत्कार स्वीकार. हनुमंताने सांगितलं काही करावं पण सद्गुरूच्या दारामध्ये कधी स्वागत आणि स्वतःचा सन्मान आणि मानाची अपेक्षा कधी ठेवायची नाही. मी मान करणार नाही. सीतेनं सांगितलं ते तुझं देव असेल पण मला काय अडचण आहे म्हटलं. आणि आनंदामध्ये स्वतःच्या गळ्यातली हिऱ्याची माळ काढली आणि हनुमंतरायाला दिली. सांगितले ही माळ तुला बक्षीस गड्याव म्हटले. हनुमंतानी माळ घेतली आणि जे दरबारातनं पळत निघालो. सीतामाईला आनंद झाल्याने म्हटली रामप्रभूकडे कसं काय येत नाही. किती आनंदी झालं बघा. उड्या मारत कसं गेलं कसं उड्या मारतय. विठोबा रुक्माईचं भजन झाल्यावर कसं लाजतय कसं नाचतय कसं वाजवतय. सीतामाई म्हटली किती आनंदात उड्या मारत गेलं. घेत नाही म्हणता तुम्ही. प्रभू रामचंद्र म्हटले सीते काहीतरी घोटाळा एकदा जाऊन बघ त्याच्याकडं. आणि सीतामाई त्याच्या पाठीमागे गेल्या. दरबाराच्या बाहेर आलं हे एका झाडावर चढलेलं. झाडावरून हनुमंतरायनी एक हिरा असा तोडावा आणि खाली टाकावा. एक हिरा दातात घ्यावा हात करून तोडावा खाली टाकावा. सीतेनं बघितलं हनुमंता काय माई काय आई मी तुला बक्षीस दिलेली माळ हे काय हातात आहे काय करायला. तोडतोय खाली टाक. का हनुमंता कळतं का तुला हिऱ्याची आहे ते. असेल हिऱ्याची मग तोडतो कशासाठी. अगं आई ती माळा हिऱ्याची म्हणून मौल्यवान म्हणून तू मला दिली पण त्याच्यात बघतोय माझा राम आहे का नाही. आणि ज्याच्यात राम नसेल तो हिरा नाही. कळलं का बघा. हिरा कोणाला म्हणावं ज्याच्यात राम आहे तो हिरा. राम नसेल तर हिरा नाही. आणि रागात सीतामाई म्हणल्या एवढं तुझं बोलणं आहे तू तरी हिरा आहेस का तुझ्यात तरी राम आहे का. म्हटल्या बरोबर प्रभू रामचंद्रांनी उडी मारली. दोन्ही हात वर गेले. करा बरं बघू इचलकरंजीकर हात वर गड्यावर. शेवटची 10 मिनिटं स्वामी सोडून सगळ्यांनी हात वर करा. मी निघालोय आता जाताना. हनुमंत नका होता येईना आम्हाला पण हनुमंताचा एक भक्त होण्याची त्याच मार्गाने काय भक्तीच्या त्या वाटा माझा दावाव्या सुबटा त्या मार्गाने जाण्यासाठी हनुमंतानी उडी मारली. तुझ्या देहात हृदयात आहे का राम. हनुमंतानी उडी मारली. दोन्ही हात वर केले आणि एकच आवाजात घोषणा दिली जय श्रीराम. जय जय श्रीराम. भगवान प्रभु श्री रामचंद्र भगवान की सियावर प्रभु श्री रामचंद्र भगवान की जय श्री राम.
याच्या पुढचं काही करू नका आता, ते तुमच्या नाही बेताचं. एवढंच आपल्या बेताचं आहे, तेवढंच सांगू. मारली उडी सीतेच्या समोर दादा, आणि हनुमंताने अशी छातीमध्ये बोढं घालावी, नख घालावी आणि छाती अशी फाडून काढावी दादा. रक्ताच्या चिळकांना मोकळून निघाव्या, सीतेचे डोळे झाकून घ्यावे आणि तेवढ्या जगाच्या मालकानं रामप्रभूनी यावं. अरे बघता 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 सगळा दरबारातून बाहेर आला आणि त्या झाडाच्या खाली आणि हनुमंतरायाच्या समोर उभा राहिला. अरे फाडली 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 छाती, संपलं रक्त आणि आतमध्ये दिसलं काय? प्रभू श्रीरामचंद्र, लक्ष्मण, सीता माता आणि त्याच्या आतमध्ये सुद्धा हनुमंतराय त्यांच्या पायाजवळ दिसले दादा. तुकोबरायने विचारलं, हनुमंतरायांना कसं काय जमलं? त्याला कारण आहे. हनुमंतरायाचं चित्त मृदू आहे, हनुमंतरायाचं चित्त निर्मल आहे, हनुमंतरायाचं चित्त व्यापक आहे, म्हणून देव त्यांच्या चित्तात राहिला. आणि असा कोणी जो महात्मा असेल, असा कोणी जो भक्त असेल, असा कोणी जो संत असेल, त्याची संगती भेटू दे. अभंगाचं प्रथम आणि द्वितीय चरण. ऐसे आवड रे मना, ऐसे आवड रे मना, ऐसे आवड रे मना. देव वाचेची याची घडावी संगती, ऐसे आवड रे मना. देवा पूर्वादी वासना, देवावशेची याची घडावी संगती, असे आवड ते मना. देवा पूर्वादी वासना. बरोबर
बसे चित्ती त्याची घडावी संगती ऐसे आवडते मना देवा पूर्वावी वासना विठ्ठल विठ्ठल. भगवान परमात्मा तू ज्याच्या चित्तामध्ये राहतो असे महात्मे संत आहेत त्यांची संगती मला संगतीमध्ये फार मोठ्या असणारी आपल्या जीवनाची स्थित्यंतर घडत असतात. त्यामुळे आपल्या जीवनामध्ये संगती फार महत्वाची आहे. अनेक याच्यावरती उदाहरण आहेत, अनेक असणारी प्रमाण आहे. मला तेवढा सगळा देण्यापुरतच माझ्याजवळ वेळ नाहीये. अनेक पद्धतीचे प्रमाण आपल्याला पाहायला भेटतील. विजय वंश परंपरेमध्ये श्री संत सद्गुरू माणकोजी महाराजांचे या दृष्टीने गोड प्रमाण देऊन जातात. महाराज म्हणतात, बाबा संतांच्या संगतीत राहा आणि संतांच्या संगतीत राहिलं तर तुम्हाला मोक्ष प्राप्त होतो. संतांची संगती होय मोक्ष गती, नको बा संगती दुर्जनाची. दुर्जनाच्या संगतीत काय होतं? दुर्जनाच्या संगे व दुःखाची प्राप्ती, तेथे कैची सोय करावया. बोधला म्हणे माझी सत्य आहे त्रिवाच्या, नको भक्ताचा संग देवा. मग काय दे तर संतांची संगती होय मोक्ष गती, किंवा संतांची संगती मनोमार्ग गती. आकळावा त्रिपती येणे पद्ये. याच्या संगतीमध्ये आपल्या जीवनाचा अनुकूल परिणाम घडून येतो. अनेक पद्धतीची उदाहरण आहेत, अनेक गोष्टी याला पाहायला भेटतील. एक महात्मा होता, सहज एक अर्ध्या मिनिटामध्ये उदाहरण देतो, कीर्तनाच्या समाप्तीकडे जातो. एक महात्मा असा निघाला. जाता जाता एक त्याचे शिष्य होता. तो शिष्य म्हणू लागला, महाराज मलाही तुमच्या सोबत यायचंय. महाराजांनी सांगितलं, कशाला येतो बाबा, मी साधनेला निघालोय. विद्यार्थी होता, त्यांनी सांगितलं, गुरुजी मलाही तुमच्या सोबत यायचंय. बरं ठीक आहे बाबा, एवढा आग्रह करतो तर ठीक आहे. असे निघाले चालत 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 निघाले. वाटेमध्ये जंगल लागलं. जंगलामध्ये गुरुजी साधनेला बसले, जप करायला लागले, तप करायला लागले. गुरुजींची साधना एवढी उच्च कोटीची होती. साधना करता 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 सद्गुरूंना त्या ठिकाणी समाधी लागली. समाधी लागली. त्याचा विद्यार्थी शेजारी बसलेला होता. इतक्यामध्ये प्रसंग असा झाला, तो सगळं जंगलामध्ये गुरुजींची साधना होती आणि त्या जंगलामध्ये हिंस्र पशु पक्षी होते. नेमका एक वाघ सिंह असणारा त्या सद्गुरूच्या दिशेने यायला लागला. त्यानं मोठ्यानं डरकाई फोडल्याबरोबर गुरुजी समाधीत होते. गुरुजींना भान नव्हतं, पण हा जो विद्यार्थी होता ना, त्याला समाधीतला सही माहिती नव्हता. त्यामुळे तो घाबरायला लागला, थरथर कापायला लागला. वाघ यायला लागला. त्यानं गुरुजीला जाग करायला चाललं. गुरुजी 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 वाघ यायला, उठा उठा. गुरुजी महाराज समाधीमध्ये उठायलाच तयार नाही. वाघ असा जवळ यायला लागला. तसा तो विद्यार्थी घाबरायला, ओ गुरुजी उठा उठा उठा, वाघ जवळ यायला लागला, मारेन खाईन आपल्याला तो, उठा. गुरुजी समाधीमध्ये, काही जागची हालचाल नाही, काही नाही. अत्यंत शांतपणे त्यांची साधना चालू आहे. बघता बघता वाघ असा 100 फुटावरती आला, अगदी जवळ यायला लागला. विद्यार्थ्याने बघितलं, गुरुजीला शेवट चालू, गुरुजी उठा. गुरुजी उठे ना. शेवटी विद्यार्थ्यानं गुरुजींचंच प्रमाण पाठ केलं होतं, आपुले आपण. त्याने विचार केला, सद्गुरूचं जाऊ द्या, पण आपली आपली तर सुटका स्वतःची झाली पाहिजे. गुरुजीला ठेवलं आणि तसाच वर जाऊन चढून बसला. तो वाघ जवळ आला. सद्गुरू समाधीमध्ये होते आणि तो जवळ आल्यानंतर ते आता म्हणतात, बाबा तो वाघ जो असतो म्हणे, तो असं मेलेल्या प्राण्याचं मांस खात नाही. त्यानं अशी त्या सद्गुरूच्या जवळ आला आणि वास घेतला. समाधी अवस्था म्हणजे आतमध्ये हा देह आत्मा काढायचा आणि तो असणाऱ्या ब्रह्मा तत्वामध्ये विलीन करायचा. म्हणजे हा देह नाशिवंत असतो. त्या देहाचा वास घेतल्यानंतर त्याला वाटलं, अरे अरे याच्यात चैतन्य नाही, यात आत्मा नाही, याला खाऊन काय उपयोग आहे म्हटले. वाघानं फक्त प्रदक्षिणा घातली आणि वाघ तिथं 5-10 मिनिटं बसला आणि 5-10 मिनिटांनी वाघ निघून गेला. हे सगळं वर्ण बघत होता कोण? विद्यार्थी. 10 मिनिटानंतर तो खाली आला. 15-20 मिनिटानंतर सद्गुरूंची साधना संपली. त्या समाधीमधून सद्गुरू जागे झाल्यानंतर गुरुजींच्या सोबत ते पुढे चालत निघाले. पुढे जाता 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 वाटेमध्ये एक नदी लागली. त्या नदीच्या जवळ भरपूर गवत होतं, हरळी होती. आणि जास्त गवत असलं की काय होतात? मच्छर होतात का नाही, डास होतात का नाही. तिथं भरपूर डास होते. त्यातला एक डास उडत आला आणि गुरुजींच्या सद्गुरूच्या गालावरती बसला. आता तो डास बसला म्हणजे काय, तिथं काय तो आरती करायला आला नव्हता, त्यानं आपला असा डंक मारला. 6वा मच्छर असा गालावरती सद्गुरूच्या चावल्याबरोबर, आता तो डास चावल्याबरोबर गुरुजीने असं मारलं गालावर. अरे बापरे, किती जोरात मच्छर चावला म्हटले हा, आणि असं गाल चोळायला लागले. ते विद्यार्थ्यानं बघितलं. विद्यार्थ्याने विचारलं, गुरुजी एक प्रश्न विचारू? गुरुजी म्हटलं विचार.
मगाशी वाघ आला होता. कळलं का बघा, वाघ आला होता तरी निवांत बसला, जागच्या हल्लाही नाही. आणि आता मात्र एक साधा मच्छर आला आणि त्याच्याबरोबर त्याला तो चावल्याबरोबर म्हणता, बापरे किती जोरात भयंकर मच्छर चावतो म्हणता. कसं काय? सद्गुरूने एका वाक्यात उत्तर दिलं, लक्ष देऊ नाही का. सद्गुरूने सांगितलं, मगाशी वाघ आला होता तरी मी घाबरलो नाही, कारण तेव्हा मी समाधीत म्हणजे देवाच्या संगतीत होतो. आता डास चावल्यावर सुद्धा घाबरलो, कारण आता देवाच्या संगतीत नाही तर तुझ्या संगतीत आहे. त्यामुळे संगत महत्वाची असते दादा. सोपं बोलून जातो दादा. शेवटचं वाक्याने कीर्तनाची समाप्ती दादा. पावसाचा थेंब असतो ना, पाऊस खाली पडतात, तेव्हा पावसाचा थेंब जर आपल्या तळहातावर पडला ना, तळहातावर पडला तर ते पाणी पिण्यायोग्य असतं. पण जर तोच पावसाचा थेंब गटारीत पडला तर ते पिण्यायोग्य सोडा, पाय धुण्याच्या सुद्धा योग्यतेचं राहत नाही. तेच पावसाचा थेंब जर एखाद्या गरम तव्यावर पडला तर स्वतःचं अस्तित्व संपून टाकतो. पण तोच पावसाचा थेंब जर एखाद्या शिंपल्यात पडला तर त्याचा मात्र मोती होत असतो दादा. तो पावसाचा थेंब म्हणजे दुसरं तिसरं काही नाही, तुम्हाला प्राप्त झालेला हा मानवी देह आहे दादा. एखाद्या सज्जनांच्या संगतीमध्ये तळहातावर पडला तर तुम्ही समाजकार्याच्या उपयोगाचे ठरताल. पण हाच पावसाचा थेंब एका दुर्जनाच्या संगतीत गेला तर गटारीत पडलेल्या पावसाच्या पाण्याच्या थेंबासारखी तुमची आमची अवस्था होईल. आणि वाईटाच्या अतिवाईटाच्या संगतीत राहिला तर गरम तव्यावर पडून स्वतःला जसं नष्ट करून घेतला तसा ह्या देहामध्ये येऊन सुद्धा स्वतःला संपूर्ण जाचाल. पण हाच पावसाचा थेंब म्हणजे हा देहाचा थेंब शिंपल्यात म्हणजे संतांच्या संगतीत सद्गुरू शिवलाल स्वामी सारख्यांच्या शिंपल्यात जर पडला ना तुमचा हा पावसाचा थेंब, तर तुमच्या देहाचं मोती झालं म्हणून समजा दादा. म्हणून अशा सद्गुरूंच्या शिंपल्यामध्ये तुम्ही राहा दादा. मी पहिल्यांदाच सांगितलं, मी बुवा जरा कडक आहे. टाळ्या वाजू वाटल्या तर कडक टाळ्या वाजवायच्या जोरात. ते मनमाड, भुसावळ, मुंबई रेल्वे मधल्या असल्या टाळ्या इथं वाजवायच्या नाहीत. वाजवू नका. मी काय तुम्हाला पैसे दिलेत का माझ्या कीर्तनात टाळ्या वाजवा म्हणून? लोकांना आता पैसे देऊन आणावे लागतात टाळ्या वाजवायला. मी एका सभेला सत्काराला गेलो होतो, मला बोलवलं. मोठे व्यक्तिमत्व होतं, मोठं राजकीय व्यक्तिमत्व होतं, त्याचं सत्कार चालू झालं. ती बी आमच्या दिंडीला पंगत देत होतं म्हणून मला बी जावं लागत होतं. काय करायचं दादा, मी आपलं खुर्चीवर बसलो, मी खाल्लं बघत होतो, त्याचा सत्कार चालू होतं. कमीत कमी 50 हार त्या लोकांनी त्याला आणून घातलं महाराज वाढदिवसाला. मी खाल्लं मोजत होतो, 1 2 3 4, शेवटी 75 हार त्याला पडले. मला आश्चर्य वाटलं बरं, म्हणजे 75 हार म्हणजे काय साधी गोष्ट आहे का? जेव्हा माझा नंबर आला तेव्हा मी म्हटलं आपला हार न आलेला बरं गाड्या. मी त्याला गेलो, शुभेच्छा दिल्या, सांगितलं साहेब किती लोकांचं आपल्यावर प्रेम. म्हटले 75 हार तुमच्या गळ्यामध्ये, काय लोकांचं प्रेम? त्यानं सांगितलं महाराज कुठलं प्रेम, लोक इतकी नालायक आहे, 150 हाराचे पैसे दिले होते 75. त्यामुळे वाजवू वाटल्या तर कडक टाळ्या वाजवायच्या, तसलं वेड्यासारखं करायचं नाही दादा. माफी मागून बोलतो, अरे शिंपल्यात पावसाचा थेंब पडला तर त्याचा मोती होतो. आणि सद्गुरू शिवलाल स्वामी सारख्यांच्या कृपे छत्रामध्ये तुम्ही थांबा, तुमच्या या जीवनाचं सोनं झाल्याशिवाय राहणार नाही. आणि आशांच्या संगतीमध्ये तुम्ही राहा दादा, काही कमी पडत नाही. देवा पुरवावी वासना, आमची एवढीच वासना आहे. वासना म्हटली की पुन्हा 2 प्रकार, शुद्ध वासना वेगळी, मलिन वासना वेगळी. मलिन वासनेचे पुन्हा 3 प्रकार, देह वासना, शास्त्र वासना, लोक वासना. काही जणांना लोक वासना आहे, काही जणांना देह वासना आहे, काही जणांना शास्त्र वासना आहे. पण कोणती जरी वासना असली तर ती मलिन वासना आहे. आणि मलिन वासना अंगात धरली तर जन्म घेणे लागे पण शुद्ध वासना काय आहे तर देव वसे चित्ती, त्याची धरावी संगती. आशाच्या संगतीत राहणं याला शुद्ध असणारी वासना म्हणा. आणि यांच्या संगतीत गेलं की पुन्हा जन्म नाही आणि पुन्हा मरण नाही. म्हणून तो कोबराय म्हणतात, हरिजना सवे भेटी नहो अंग संग तुटी. तुमची आमची भेट झाली ना, अशी ताटातूट होऊ देत जाऊ नका. ह्या सप्त्याचं ती त्या सप्त्याला अशी ताटातूट व्हायची नाही. कधीतरी विचारत जावा, महाराज हाव का आहेत का?
कधीतरी विचारत जावा, नाहीतर ह्या सप्त्याचं त्या सप्त्याला महाराजांची भाषा हरिजनासवे विनोदाचा भाग सोडा, नव अंग संग तुटी, आणि शेवटी तुकोबराय म्हणतात अशा संतांच्या संगतीमध्ये जगणं हेच खरं जीवन आहे. तुका म्हणे जिने भले संत संगष्टने, ऐसी आवडते मना देवा पुरवावी वासना. ज्ञानेश्वर महाराज ज्ञानेश्वर माऊली, जय जय ज्ञानेश्वर माऊली, जय जय ज्ञानेश्वर माऊली, जय जय ज्ञानेश्वर माऊली. तुकाराम 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 बाबा शूटिंग घ्यायला लागले, त्यामुळे एकदा इचलकरंजीचे वैभव सोशल मीडियाच्या द्वारे महाराष्ट्रभर जातं. एकटं माझं नाव जाऊ देऊ नका, तुमचंही नाव गेलं पाहिजे. हात वर करा एकदा. शेवटचा अर्धा मिनिट भजन मी निघालो पंढरपूरला, त्याला हात हात वर, ज्याच्या हात आहे स्वामी सोडून एकदा गोड भजन होऊ द्या. मानको जिबोधरा, मानको जिबोधरा. टाळी 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 एक झाली पाहिजे टाळी दादा. वा वा वा, हे आमचं इचलकरंजीकर, हे आमचं वैभव, हे आमच्या स्वामींची भक्तीचं वैभव दादा. हे चाललंय महाराष्ट्रामध्ये. हा जन्म पुन्हा नाही दादा. हे वैभव इथं, हे सुख इथं, हे समाधान इथं दादा. हा जन्म पुन्हा नाही. या दादा भजन करून घ्यायची का शेवट नको कवजे विठ्ठल करू. तुका म्हणे दीन, तुका म्हणे दीन, तुका म्हणे दीन, तुका म्हणे दीन.
तुका मने दीने तुका मने दीने तुका मने दीने तुका मने दीने भले संत संग घाले भले संत क्षमा